चला आज आपण बनवूया पनीर टिक्का एकदम साध्या सोप्या पद्धतीने। इथे मी 300 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, पनीर टिक्का मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि वरतून मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि पनीरचे तुकडे टाकून त्याचा एक जीव करून घेतलेला आहे मस्तपैकी असा। आता 10 मिनिटं ठेवून नंतर ह्याला डीप फ्राय करून घ्यायचं। वरतून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। थोडंसं तेल ओतून मी डीप फ्राय करून घेतले आणि पनीर टिक्कासाठी आपला कांदा, लसूण, टमाट्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे। ग्रेव्ही मस्त मी फ्राय करून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला, लाल तिखट आणि पनीर आपले फ्राय करून घेतलेले टाकले आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि वरतून थोडी कोथिंबीर। कशी वाटली रेसिपी? आवडली तर नक्की लाईक करा।